स्टँडर्ड 9 सायन्स अँड टेक्नॉलॉजी चॅप्टर 6 क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स म्हणजे वनस्पतींचे वर्गीकरण. तर किंगडम प्लांटी आर डिवायडेड इनटू टू सब किंगडम्स, क्रिप्टोगॅम्स आणि फेनेरोगॅम्स. Cryptogams are again divided into three divisions: Thallophyta, Bryophyta and Pteridophyta. And Phanerogams are divided into Gymnosperms and Angiosperms. त्या Phanerogams आणि Cryptogams. Phanerogams म्हणजे ज्यांचे ना सीड्स असतात, बीजपत्री, आणि हे अबीजपत्री वनस्पती ना, हे जिम्नोस्पर्म्स आणि एंजिओस्पर्म्स. एंजिओस्पर्म्स जिम्नोस्पर्म्स मध्ये सीड्स असतात, पण सीड्स आर नेकेड, म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचं अनावृत्त बीज असतात, त्याच्यावर आवरण नसते. आणि एंजिओस्पर्म्स मध्ये आवरण असते, जसं तुरीचं किंवा कोणती बी पाहिजे तर त्याच्यावर आपल्याला कव्हरिंग दिसते. दॅट इज द एंजिओस्पर्म्स मध्ये आवरण असते, याच्यामध्ये नसते. Angiosperms are then divided into dicotyledons and monocotyledons. The phanerogams चे characteristic features काय आहे? Plants which have special structures and reproduction and produce seeds are called as phanerogams. पहिले सांगितलं मी की ज्यांच्यामध्ये सीड प्रोड्यूस होतात किंवा सीड्स असतात, दॅट इज कॉल्ड ॲज द फेनेरोगॅम. त्यांना फेनेरोगॅम्स असं म्हणतात. इन दीज प्लांट्स आफ्टर द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन सीड्स आर फॉर्म विच कंटेन द एम्ब्रियो अँड स्टोअर्ड फूड. जे सीड्स फॉर्म होतात त्याच्यामध्ये पासून नवीन रिप्रोड्यूस होते प्लांट वगैरे, आणि फूड स्टोअर असते. फ्लावरचं जेव्हा फ्रूट होते तेव्हा ड्युरिंग जर्मिनेशन ऑफ सीड्स द स्टोअर्ड फूड इज यूज फॉर द इनिशियल ग्रोथ ऑफ द एम्ब्रियो. यंग वन्स जेव्हा डेव्हलप होतात त्या डेव्हलप होण्यासाठी स्टोर्ड फूड वापरलं जाते सुरुवातीच्या काळामध्ये. डिपेंडिंग अपॉन द वेदर सीड्स आर एन्क्लोज्ड इन अ फ्रूट ऑर नॉट, फेनेरोगॅम्स आर क्लासिफाईड इनटू जिम्नोस्पर्म्स अँड एंजिओस्पर्म्स. पहिले सांगितलं मी की एन्क्लोज आहे किंवा नाही, आवरण आहे किंवा नाही, याच्यावर दीज आर क्लासिफाईड इनटू जिम्नोस्पर्म्स अँड एंजिओस्पर्म्स. त्या कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ जिम्नोस्पर्म्स. जे जिम्नोस्पर्म्स आहे ते एव्हरग्रीन असतात, पेरेनियल असतात. पेरेनियल म्हणजे वर्षानुवर्ष वाढणारे असतात, जास्त वर्षापर्यंत टिकतात, आणि उडी असतात म्हणजे खोड मोठं असते. देअर स्टेम्स आर विदाउट ब्रांचेस, त्यांना ब्रांचेस नसतात. तुम्ही क्रिसमस ट्री जर पाहिला असेल तर सरळ वाढलेलं असते ते झाड, एकच खोड असते. अशा प्रकारचे असतात जिम्नोस्पर्मचे प्लांट्स जे आहेत. द लीव्स फॉर्म अ क्राउन. क्राउन म्हणजे मुकुटासारखे असे पान जे आहे ते तुम्हाला दिसते. क्रिसमस ट्रीचं आपण पाहिलेलं आहे. These plants bear male and female flowers on different sporophyls of the same plant. म्हणजे मेल आणि फिमेल फ्लावर्स जे आहे ते एकाच झाडामध्ये असतात, वेगवेगळ्या फांद्यांवर असतात. डिफरंट स्पोरोफिल्स म्हणजे युनिसेक्झुअल म्हणतो आपण याला. सीड्स ऑफ दीज प्लांट्स do not have natural coverings, that is these plants do not form fruits and are therefore called as gymno. Gymnos म्हणजे naked, कोण येतात त्याला तुम्ही पाहिले असतील तर. एक्झाम्पल्स आहे सायकस, क्रिसमस ट्री, खुजा, विद्याचं झाड जे असते ते हे इथे दिले. ते आपण जिम्नोस्पर्मचे प्लांट्स जे आहे ते सायकसचं प्लांट तुम्ही पाहिलेलं आहे, क्रिसमस ट्री पाहिलेलं आहे. हे पाईन्सचे जे प्लांट्स आहेत ते सुद्धा जिम्नोस्पर्मचे असतात, आणि याला फ्लावर सीड जे आहे ते कोन येतात, मेल आणि फिमेल कोन्स येतात. नेक्स्ट इज एंजिओस्पर्म्स. एंजिओस फ्लावर्स. these plants bear are their reproductive organ. माहिती आहे आपण मागच्या वर्गामध्ये शिकलेलं आहे की फ्लावर मध्ये जे मेल आणि फिमेल ऑर्गन, अँड्रोशियम आणि गायनोशियम रिप्रोडक्टिव्ह
ऑर्गन्स असतात डेव्हलप इंटू फ्रूट अँड सीड्स. Thus these seeds are covered. मगाशी सांगितलं की सीड्स कव्हर्ड असतात. Hence they are called as angiosperm. Angios म्हणजे कव्हर असलेले आणि स्पर्म्स म्हणजे सीड्स. The plants whose seeds can be divided into two equal halves. ज्या प्लांट्सचे सीड्सचे दोन समांतर भाग होतात that are called as dicotyledonous and dicotyledonous plants, and those whose seeds cannot divided into two parts are called as monocots किंवा monocotyledonous plants. म्हणजे बाजरी, ज्वारी, मका हे जे आहेत ते मोनोकॉटिलिडॉनस प्लांट्स आहेत. हे जे आहेत ते एंजिओस्पर्म्सचे म्हणजे ज्याला फ्लावर्स येतात, फ्रुट्स असतात, त्याला म्हणतो आपण एंजिओस्पर्म्स. त्या डायकॉटिलिडॉनस आणि मोनोकॉटिलिडॉनस मधला डिफरन्स काय आहे? त्या डायकॉटिलिडॉनस मध्ये आपण आता याच्या आधी आपण पाहिलेच आहे की सीड्स कशा असतात. डाय म्हणजे दोन, टू कॉटिलिडॉन्स असतात आणि मोनो म्हणजे सिंगल कॉटिलिडॉन असते. सीड सिंगल सीड असते म्हणजे ज्वारी, बाजरी हे जे आहे ते. आणि टू कॉटिलिडॉन्स म्हणजे जेवढे काही कडधान्य आहे ते डायकॉटिलिडॉन्स मध्ये येतात. तर रूट सुद्धा आपण याच्या आधीच्या वर्गामध्ये शिकलेलो आहोत की डायकॉटिलिडॉन्स मध्ये टॅप रूट असते. हे त्याने असे आहेच. हे जे आहे ते टॅप रूट आहे. आणि जे गवतवर्गीय असतात त्यांच्यामध्ये कोणतं असते? फायब्रस रूट असते. स्टेम जे आहे स्ट्रॉंग असते, बनियन ट्रीचं किंवा कोणतेही झाड जे आहे त्याचं पाहिलेलं आपण. आणि मोनोकॉटचं स्टेम जे आहे हॉलो असते म्हणजे पोकळ असते, जसं बांबूचं आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला दिसेल. बनाना हे जे आहे डिस्क लाईक आणि ओनियन कांदा. तर हे जे आहे स्टेम कसं असते? हॉलो असते. लीफ जे आहे रेटिक्युलेट व्हेनेशन. हे आपण याच्या पहिले पण पाहिलेला. रेटिक्युलेट म्हणजे मिडव्हेन असते आणि त्याच्यापासून व्हेनलेट्स निघतात, त्याला म्हणतात रेटिक्युलेट व्हेनेशन. हे डायकॉट मध्येच असते. आणि पॅरलल व्हेनेशन म्हणजे जे गवतवर्गीय आहे याच्यामध्ये पॅरलल असते म्हणजे समांतर असतात त्या वेल्स ज्या आहेत. त्या फ्लावर्स विथ 4 or 5 parts or in their multiple tetramerous or pentamerous. काही फुलांना 3 पाकळ्यांचे सुद्धा असू शकते, 5 पाकळ्यांचे सुद्धा असते. जनरली 4 ते 5 असतात. कोरोला जो आहे तो सेपल्स पेटल्स ज्या आहेत त्या 4 ते 5 असतात. आणि फ्लावर्स विथ 3 parts or in multiple of 3. म्हणजे याच्यामध्ये जर पाहिलं तर 3च असतात फ्लावर्स मध्ये पार्ट्स जे आहे. दिस इज अबाउट द फ्लावर. डायकॉटिलिडॉन्सचे आणि मोनोकॉटिलिडॉन्सचे. इथे हा आपला क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स